संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्राकडून तरुणाला बेदम मारहाणीनंतर आरोपी फरार झाले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या का पाहतोस असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने दारूमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे, सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या, आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। अशोक मोहिते हा माझा मामाचा मुलगा रमाईनगर तरनळी येथे उभा होता आणि तिथून व्हिडिओ बघत असल्यामुळे तिथून आले दोन सिद्धेश्वर सानपचा एक मुलगा आणि वैजनाथ बांगर म्हणून असे दोघं जण आले। दोघा जणांनी तुम्ही आमचे व्हिडिओ वाल्मिका अण्णाचे का बघतात आणि दुसऱ्या पण व्हिडिओ का बघतात आणि तुम्ही मराठी असे झाले तसं झालं असं म्हणून त्याला एकदम अचानकपणे पाठीमागून एक जणानं ह्याचा वार पुढल्या साईडनं कोयत्याचा वार केला आणि पाठीमागून रॉडनं मारलं। दोघा जणांनी त्याला बेशुद्ध पडल्यामुळे त्याला कळालं नाही। तिथं साईडला एक जण लहान मुलगा होता। आरडल्यामुळे मग सगळे माणसं जमल्याच्या नंतर आम्ही पळत गेलो तिथं काय झालं म्हणून। आमच्या समोरासमोर त्याच्या डिस्कवरची लाल गाडी होती, त्या गाडीवरून ते दोघं जण पसार